The great happiness. Buddham saranam gacchami. नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या मंगलमय सायंकाळच्या प्रहरी आपल्या मैत्री बुद्ध विहारात उपस्थित पूजनीय भिक्खू सुगत बोधीजी महाथेरो यांना प्रथम त्रिवार वंदन करतो। तद्वतच धम्मदेशनेला श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धाबुद्धीशील संपन्न उपासक उपासिका माता भगिनी बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि तथागत भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। गेल्या काही दिवसांपासून आपण बुद्ध गुण वैशिष्ट्य पाहत आहोत। तथागत भगवान बुद्धांमध्ये जे विशिष्ट प्रकारचे नवगुण होते, त्या नवगुणांचा विस्तार आपण पाहत आहोत। त्यामध्ये आपण सुरुवातीला इतिपिसो भगवा अरहं पाहिले। अरहं म्हणजे काय, भगवंताला अरहत का म्हणतात, ह्याचं विश्लेषण आपण धम्मदेशनेतून श्रवण केलं आहे। त्यानंतर इतिपिसो भगवा सम्मा संबुद्धो, भगवंताला सम्यक संबुद्ध का म्हणतात हेही आपण पाहिलं आहे। त्यानंतर इतिपिसो भगवा विद्याचरण संपन्नो, भगवंताला विद्याचरण संपन्न का म्हणतात हेही आपण पाहिलं आहे। त्यानंतर इतिपिसो भगवा सुगतो, भगवंताला सुगतो सुगत का म्हणतात हेही आपण पाहिलं आहे। त्यानंतर इतिपिसो भगवा लोकविदू, भगवंताला लोकविद किंवा लोकविदू का म्हणतात हेही आपण पाहिलं आहे। आणि आज आपण भगवंताला अनुत्तरो पुरीस दम्मसारथी का म्हणतात, ह्या शब्दाने भगवंताचा का गौरव करतात याबद्दल आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत। ज्याप्रमाणे आपण विद्याचरण संपन्नो हा एकच शब्द होता, परंतु त्यावरती 3 भाग आपण पाहिले, कारण विद्या हा शब्द वेगळा होता
आणि विद्याचरण हा शब्द वेगळा होता. 15 प्रकारच्या विद्या भगवंताला अवगत होत्या, प्राप्त होत्या आणि 15 प्रकारचे चरण भगवंताच्या स्वभावामध्ये होते, वर्तनामध्ये होते. त्याचप्रमाणे आजचा जो शब्द आहे इतिपिसो भगवा अनुत्तरो पुरीस दम्म सारथी, याच्यामध्ये 3 शब्द आहेत बघा. अनुत्तरो पुरीस दम्म सारथी. तर आज आपण थोडक्यामध्ये अनुत्तरो हा जो शब्द आहे त्याच्यावरती धम्मदेसना श्रवण करणार आहोत. हे पूर्ण शब्द एकाच दिवशी आपण घेणार नाही आहोत, कारण त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत. शब्द जरी एकच आहे परंतु त्याला वेगवेगळ्या अर्थाने सांगितलेलं असल्या कारणाने अनुत्तर म्हणजे काय हे आपण पाहूया. तर बघा, भगवान बुद्ध कपिलवस्तू नगरीमध्ये असलेल्या राजा शुद्धोधनाच्या आणि महामायेच्या घरी एक बोधिसत्व म्हणून जन्मास आले. तिथे ते 29 वर्ष होते आणि 29 वर्षाचे असताना रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलीय लोकांमध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण होते आणि त्यातून ते गृहत्याग करतात. याबद्दल आपणा सर्वांना ठाऊक आहे. परंतु मग नंतर जेव्हा ते उरुवेलेच्या जंगलामध्ये जातात, गया येथील बोधिवृक्षाखाली बसतात, तेव्हा वैशाख पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त होते. आणि ज्ञानप्राप्तीच्या पूर्वी या आत्ता जे आपणास मी शिकवतो आहे ह्या कोणत्याही उपाध्या त्यांना लागलेल्या नव्हत्या. म्हणजे ज्ञानप्राप्तीच्या पूर्वी केवळ ते बोधिसत्व सिद्धार्थ गौतम एवढेच होते. पण ज्ञानप्राप्तीनंतर मात्र असंख्य सद्गुण त्यांच्यामध्ये निर्माण झाले. म्हणजे त्यांनी ते प्राप्त करून घेतले. त्यांनी पालन केलेल्या पारमितांच्या जोरावरती त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानाच्या पायऱ्या प्राप्त झाल्या. त्यापैकी आपण त्यांच्यामध्ये असलेले हे 9 सद्गुण पाहतो आहे की जे जगामध्ये जी बुद्धवंदना घेतली जाते त्या बुद्धवंदनेमध्ये असंख्य लोक बघा ही इतिपिसो भगवा वंदना म्हणत असतात. परंतु त्यापैकी मग आजचा शब्द आहे अनुत्तरो. तर थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की भगवंताला अनुत्तरो का म्हणायचे किंवा अनुत्तर शब्दाचा काय अर्थ होतो. आपल्यापैकी कुणाला ठाऊक आहे भगवंताला अनुत्तरो किंवा अनुत्तर का म्हणायचे? अनुत्तर म्हणजे काय? तर अनुत्तर म्हणजे बघा, आपण जसं व्यावहारिक भाषेमध्ये किंवा साहित्यिक भाषेमध्ये देखील बोलताना, लिहिताना, सांगताना काही शब्दांचा वर्णन करत असतो बघा. असं स्पेशल काही असेल, स्पेशल असतं ना काही काही, तर त्यासाठी वेगळे शब्द असतात बघा. स्पेशल काही असेल ना असं वेगळं, तर त्याच्यासाठी स्पेशल शब्द असतात. जसं विशेष हा एक शब्द आहे नाही का. काही जर असेल तर वेगळं काही असेल तर लोक म्हणतात विशेष आहे म्हणतात त्याच्यामध्ये, बरोबर का नाही. त्यानंतर बघा विशिष्ट हा एक शब्द प्रयोग करतात लोक, विशिष्ट प्रकारे, बरोबर आहे. त्यानंतर बघा अतुलनीय या एका शब्दाचा वापर केला जातो. म्हणजे इतरांपेक्षा जे वेगळं आहे किंवा ज्याच्याशी कुणाची तुलना होऊ शकत नाही असं जे काही आहे त्याला काय म्हणतात बघा, अतुलनीय. म्हणजे त्याच्याशी तुलना होऊ शकत नाही, कुणाचीच आणि कशाचीही तुलना होऊ शकत नाही. त्यानंतर बघा परम म्हटलेला आहे. परम श्रेष्ठ, परम म्हणजे सर्वोत्तम, सर्वोच्च, सर्वश्रेष्ठ सुद्धा असं म्हटलेलं आहे. आणि अजून त्याला ज्येष्ठ पण म्हटलेलं आहे. ज्येष्ठ हा शब्द वापरतो, ज्येष्ठ. त्यानंतर अग्र म्हटलेला आहे. त्यानंतर अद्वितीय म्हटलेला आहे. हे शब्द तुम्ही ऐकलेले असतील. हे शब्द बघा अनेकदा हे शब्द ऐकलेले आहे. आणि त्यानंतर सर्वोत्तम हा एक शब्द आहे. तर हे मी शब्द जे तुम्हाला आता सांगितले ना, तर या शब्दाचाच अर्थ आहे अनुत्तर. समजते तुम्हाला? अनुत्तर. भगवान बुद्ध म्हणजे स्पेशल होते, ते अतुलनीय होते. त्यांच्याशी कुणाची तुलना करू शकत नव्हतं कोणत्याच बाबतीमध्ये, ना शारीरिक दृष्ट्या, ना मानसिक दृष्ट्या, ना
मनाच्या लेवलवर त्यांच्याशी कुणाची तुलना करू शकतो ना शरीराच्या बाबतीमध्ये त्यांच्याशी कुणाची तुलना होऊ शकते। बघा, शरीर यष्टी सुद्धा मनुष्य जरी होते तरी सर्वसामान्य जेवढे काही मनुष्य आहेत इथे करोडो लोक जन्माला आलेले त्या कुणासारखेही भगवान नव्हते, किंवा जे काही लोक असतात तर भगवान बुद्धांसमान कोणीच नाही या जगामध्ये। मग डोळे, भुवया, हनुवटी, सर्वच अवयव जे काही दिसतात आपल्याला ते पंचेंद्रिय असतील किंवा हे संपूर्ण जे जे म्हणून काही दिसते, बोट, नख, हात, पाय, हे सर्व काही जे आहे भगवंता 32 लक्षणांनी युक्त होते। बघा, बौद्ध साहित्यात वर्णन आलाय भगवान किती लक्षणांनी युक्त होते? 32 लक्षणांनी युक्त होते ते। तर विशिष्ट प्रकारचं शरीर यष्टी पण विशिष्ट प्रकारची होती आणि मानसिक अवस्था, चित्ताची अवस्था सुद्धा अशी विशिष्ट प्रकारची होती आणि म्हणून त्यांच्या समान कोणी नव्हतं, म्हणून त्यांना अनुत्तर म्हटलेलं आहे। बघा, तेच अनुत्तर होते, एकमेव सम्यक संबुद्ध जे होते ते अनुत्तर होते, श्रेष्ठ होते, अग्र होते, ज्येष्ठ होते आणि त्यांना म्हणून म्हटलेलं आहे अनुत्तर, कारण ते परमश्रेष्ठत्व त्यांनी प्राप्त करून घेतलेलं होतं। लक्षामध्ये तर हा जो शब्द वापरला त्यांच्यासाठी अनुत्तरो पुरीस दम्म सारथी, तर त्यातलं अनुत्तर शब्द म्हणजे सर्वश्रेष्ठ असं आपण त्याला घेऊ शकतो त्या शब्दाला, किंवा अग्र। जसं भगवंताच्या काळामध्ये बघा काही भिक्षू होते, काही भिक्षुणी होत्या, काही उपासक आणि उपासिका होत्या, अग्र श्रावक म्हणून त्यांना एक बहुमान प्राप्त केला भगवंताकडून। भगवंतानी काही काही भिक्खूंना, काही काही भिक्षुणींना, काही काही उपासकांना आणि काही काही उपासिकांना अग्र म्हणून उपाधी दिली आहे, त्यांचा सन्मान केला, बहुमान केला। बघा, कोणी दानामध्ये श्रेष्ठ होतं, कोणी धम्मदेसनेमध्ये श्रेष्ठ होतं, कोणी प्रज्ञेमध्ये श्रेष्ठ होतं, कोणी वेगवेगळ्या प्रकारच्या गुणांमध्ये श्रेष्ठ होतं। जे विशिष्ट प्रकारच्या गुणांनी एक श्रेष्ठत्व प्राप्त ज्यांनी केलं होतं त्यांना अग्र म्हणायचे भगवान बुद्ध, म्हणजे श्रेष्ठ आहेत, इतरांपेक्षा ते वेगळे आहेत, विशेष आहेत, विशिष्ट आहेत, अशा प्रकारे भगवान त्यांना म्हणायचे। तर भगवान देखील बघा जगातल्या सगळ्या लोकांपेक्षा कसे होते? अनुत्तर होते, श्रेष्ठ होते, अग्र होते, अतुलनीय होते, अद्वितीय होते, परमश्रेष्ठ होते, म्हणून त्यांना अनुत्तर अशा प्रकारची एक उपाधी दिलेली आहे आणि त्याच्यासाठी ते पात्र होते। उपाधी म्हणजे असं कोणी जसं कोणाला कोणी साहेब म्हणते, मॅडम म्हणते, असा विषय नाही आहे त्याच्यामध्ये। उपाधी देणं म्हणजे असं व्यावहारिक दृष्ट्या घेऊ शकत नाही आपण त्याला। तर भगवान बुद्धांमध्ये ती एक बुद्धत्वाची लेवल होती जी कोणाकडेच नव्हती त्या काळामध्ये, अर्हत्वाची लेवल होती जी कोणाकडे नव्हती। निब्बाण प्राप्त करून घेतलं होतं त्यांनी सर्वप्रथम या युगामध्ये। अर्हत्वाला प्राप्त होणाऱ्यांपैकी या युगामध्ये बुद्धत्वाला प्राप्त होणाऱ्यांपैकी भगवान एकच होते, एकटेच होते, म्हणून त्यांना अनुत्तर म्हटलेलं आहे। बघा, त्यानंतर बघा असं उदाहरण म्हणून सांगितलं आहे की अनुत्तर का म्हणतात त्यांना, तर सम्यक संबुद्ध हे जे असतात भगवान बुद्ध ज्यांना म्हणतो आपण, तर भगवान बुद्धांनी बघा कुणाचं तरी मार्गदर्शन घेऊन ज्ञान प्राप्त केलं असं नाही झालेलं आहे। कुणाचं तरी मार्गदर्शन घेऊन, जसं आपण आता मी असेल तुम्ही असेल तर कुणाकडून तरी ऐकून किंवा पुस्तक वाचून किंवा जे बुद्धत्व उपलब्ध आहे, बौद्ध साहित्य उपलब्ध आहे, भगवंताचे गुण, धम्माचे, संघाचे गुण उपलब्ध आहे, ते कुणाकडून तरी आपण ग्रहण केले आहेत, ऐकले आहेत आणि नंतर आपल्याला कळालं ही श्रद्धा आहे, नंतर आपल्याला कळालं ही पंचशीला आहे, नंतर आपल्याला कळालं हे उपोषित आहे, नंतर आपल्याला कळते की हे दान आहे, हे शील आहे, हे ध्यान आहे, बरोबर आहे। परंतु भगवान बुद्धांची विशेषता काय होती की त्यांनी कोणाच्या मार्गदर्शनाशिवाय स्वयंप्रयत्नाने, स्वतःच्या प्रयत्नाने बुद्धत्व प्राप्त करून घेतलेलं होतं। बघा, त्यांनी जेव्हा गृहत्याग केला, गृहत्याग केल्यानंतर त्यांनी एक संन्यासी व्रत धारण केलं, केस वगैरे कापले त्यांनी आणि ते निघून गेले। छन्नाला, कंठकाला सोडलं मध्येच हनुमान नदीच्या तिथे आणि घर दार सर्व काही सोडल्यानंतर ते मग उरुवेलेच्या जंगलामध्ये जातात, 6 वर्षाची खडतर तपश्चर्या करतात तिथे आणि तपश्चर्या केल्यानंतर ते त्याच्यापूर्वी आलार कालमाकडे जातात, उद्दक रामपुत्ताकडे जातात, ध्यानाचे काही धडे तिथे घेतात। परंतु त्यांना जे ज्ञान पाहिजे होतं
त्यांना जे ध्यानाचे धडे पाहिजे होते ते आलार कालमाकडे, उद्दक रामपुत्ताकडे नव्हते आणि ते मग तिथून उरुवेलेच्या जंगलामध्ये जातात आणि स्वतःच ध्यान करतात, स्वतःच ज्ञानप्राप्तीच्यासाठी प्रयत्न करतात आणि मग स्वतः प्रयत्न करून त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती होते. कोणीतरी मार्गदर्शन, जसे विद्यार्थी असतात स्कूलमध्ये, शाळेमध्ये, तर त्यांना ते शिक्षक शिकवतात आणि म्हणून ते मुलं विशिष्ट एखाद्या विषयामध्ये किंवा सगळ्याच विषयांमध्ये पास होतात, पारंगत होतात. भगवान बुद्धांच्या बाबतीमध्ये तसं घडलेलं नाही आहे. 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग किंवा जे म्हणून काही ज्ञानप्राप्तीचा भाग आहे तो त्यांना कोणी असा सांगितला नाही आहे की बुद्धत्व असं आहे आणि तुम्ही असे प्रयत्न करा, अर्हत्व असं आहे आणि तुम्ही असे प्रयत्न करा, असे त्यांना कुणीही सांगितलेले नाही आहे. स्वतःच्या बळावर, स्वतःचे प्रयत्न करून आणि स्वतःच्या पुण्यपारमितीच्या जोरावरती त्यांनी त्या बुद्धत्वाला प्राप्त केलेला आहे. आणि म्हणून सुद्धा त्यांना काय म्हटलेलं आहे? अनुत्तर म्हटलेलं आहे त्यांना. म्हणून आणि या युगामध्ये पहिल्यांदाच पहिला बहुमान त्यांना प्राप्त झाला अर्हत होण्याचा. वैशाख पौर्णिमेला या युगामध्ये, आत्ताचं जे युग सुरू आहे ना, तर या युगामध्ये 2600 वर्षांपूर्वी झालेल्या वैशाख पौर्णिमेला सर्वात प्रथम, सर्वात अगोदर या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एकमेव सिद्धार्थ गौतम बोधिसत्व असे होते की ज्यांनी सर्वप्रथम अर्हत्व प्राप्त करून घेतलं, सर्वप्रथम निर्वाणाचा साक्षात्कार करून घेतला आणि त्यांच्या नंतर मग पंचवर्गीय भिक्खू अर्हत झाले, निर्वाणाला प्राप्त झाले. त्यांच्यानंतर मग यश असेल, त्याचे मित्र असतील किंवा मग अजून गया काश्यप, नदी काश्यप, उर्वेला काश्यप, अंगुलिमाल असे कितीतरी लोक मग भगवंताकडे येत राहिले आणि ते भगवंताकडून उपदेश ग्रहण करून अर्हत बनले. बघा, मार्ग कोणी सांगितला हा अर्हत्वाचा? भगवान बुद्धांनी सांगितला. भगवान बुद्धाला कोणी सांगितला का? नाही सांगितला. भगवंताला कोणी सांगितला नाही. ते त्यांनी स्वयंप्रयत्नाने बोधी प्राप्त करून घेतली होती. ही त्यांची विशेषता असल्या कारणाने त्यांना अनुत्तर म्हटलेला आहे, श्रेष्ठ म्हटलेला आहे, अग्र म्हटलेला आहे, अतुलनीय म्हटलेला आहे. आणि म्हणून ते सम्यक संबुद्ध झाले, ते स्वतःच्या बळावरती झाले. भगवंताने त्यातून एक उदाहरण दिलं की मी श्रेष्ठ कसा आहे किंवा मी ज्येष्ठ कसा आहे, मी अग्र कसा आहे. हे जेव्हा भगवंताला विचारलं तर भगवान बुद्ध म्हणाले की बघा, की ज्याप्रमाणे एखादी कोंबडी आहे आणि ती कोंबडी अंडी घालते, अंडी घातल्यानंतर बघा ती कोंबडी जर पिल्ले काढायची आहे, पिल्लं काढायची आहे तर काय करते? ती अंडे आपल्या पोटाखाली घेऊन त्याला ऊब देते, विशिष्ट प्रकारची ऊब देते. तुम्ही कधी बघितलंय का कोंबडी? आमच्याकडे लहानपणी कोंबड्या होत्या, आम्ही बघितलं आहे. तुमच्याकडे कोंबड्या कधी असतील नसतील माहीत नाही, कारण आता काय कोंबड्या वगैरे कोणी पाळत नाही. आमचा गावात खेड्यात जन्म झालेला असल्या कारणाने ह्या सगळ्या गोष्टी माहिती होतात, म्हणून ते आठवतात, म्हणून सांगतो प्रवचनामध्ये. भगवंताने ते उदाहरण दिलं म्हणून सांगितलं की कोंबडी अंडे घालते, अंडे देते आणि अंडी दिल्यानंतर मग काही दिवसानंतर ते अंडे पूर्ण एका जागी ठेवल्या जातात आणि त्याच्यावर कोंबडी बसते, त्याला ऊब देते, विशिष्ट प्रकारे त्याला ते ऊब देते आणि मला वाटतं 20-21 दिवसानंतर काहीतरी ते अंड्यातून पिल्लं निघतात. तर जेवढे अंडे ठेवले तेवढे एकदाच निघतात का बाहेर? बघितलं का तुम्ही कधी? एकदाच निघत नाहीत ते. समजा जे काही 10 अंडे ठेवलेत, 15 अंडे ठेवले, जे काही अंडे ठेवले आहे तर त्यातून पिल्लं बाहेर निघणारी जी असतात ती एकदाच बाहेर निघतात का? नाही निघत. तर ती मागे पुढे निघतात. तर त्यातून एक पहिलं कोणीतरी बाहेर निघते बघा. तेवढ्या अंड्यांमधून सर्वप्रथम एक कोणीतरी पिल्लू बाहेर निघते. मग कोंबडीच्या नखामुळे म्हणा ते अंड्याला एक हे टीच केल्या जाईल किंवा ते स्वतः पिल्लू आतून त्याला ते चोच मारेल म्हणा किंवा कोंबडी चोच मारेल म्हणा, तर ते तडा जाते मग त्याला त्या टरफलाला आणि त्यातून मग ते पिल्लू बाहेर निघते. तर पहिलं कोंबडीचं पिल्लू जे बाहेर निघते ना ते ज्येष्ठ असते. तुम्ही पाहिले कधी कोंबडीचे पिल्ले लहानाचे मोठे होताना बघितले का तुम्ही? सगळे एकसारखेच मोठे होत नाहीत. एकाच कोंबडीचे पिल्ले आहेत, एकदाच अंड्यावरती बसवलेली आहे कोंबडी, पण सगळे एकसारखेच मोठे होत नाहीत.
तो कोंबडा होणारा असेल तर एखाद्याचा तो ज्येष्ठ असेल अगोदर आलेला अंड्यातून बाहेर, तर त्याचा तुरा अगोदर मोठा होते थोडा 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 थोडा, त्याच्यानंतर बाकीचे मग मोठे मोठे होतात. तर भगवंतानं अंड्याचं उदाहरण यासाठी दिलं आहे की ज्याप्रमाणे कोंबडीच्या खाली अंडी बसवलेली घातलेली असतात त्याला ऊब देते आणि त्यातून जे पहिलं पिल्लू बाहेर पडते, चोच मारून नख मारून म्हणा, तर ते ज्येष्ठ ठरते, अग्र ठरते. अगदी त्याप्रमाणे भगवान बुद्ध म्हणतात की बोधी कुणालाही माहिती नव्हती, बुद्धत्व कुणालाही माहिती नव्हतं, अर्हत्व कुणालाही माहिती नव्हतं, निर्वाण कुणालाही माहिती नव्हतं, चार आर्य सत्य कुणालाही माहिती नव्हते, दुःखाचं कारण कुणालाही माहिती नव्हतं, दुःख आहे हे कुणाला माहिती नव्हतं, त्याचं कारण कुणाला माहिती नव्हतं, त्याचा उपाय कुणाला माहिती नव्हता, आर्य अष्टांगिक मार्ग कुणाला माहिती नव्हता. मी तो स्वयंप्रयत्नाने माझ्या पुण्याच्या जोरावरती शोधून काढला, म्हणून मी या संपूर्ण लोकामध्ये ज्येष्ठ आहे, अग्र आहे आणि श्रेष्ठ आहे, संपूर्ण लोकामध्ये म्हणून मी ज्येष्ठ आहे. तर भगवंताने इथे असं उदाहरण दिलं बघा की अविद्यारूपी हे जग अविद्येने ग्रासलेलं आहे म्हणाले भगवान बुद्ध. जसे कोंबडीची पिल्लं त्या अंड्यामध्ये असतात आणि नंतर मग एखाद दिवशी ते बाहेर पडतात, अगदी त्याचप्रमाणे या संपूर्ण सृष्टीमध्ये ब्रह्मांडामध्ये जेवढे जीवसत्व आहेत ते अविद्यारूपी अंड्यामध्येच आहेत, अविद्यारूपी अंड्यातच आहेत. आणि त्या सगळ्या अंड्यांमधून सर्वप्रथम कोण बाहेर पडलाय? मी बाहेर पडलो म्हणाले भगवान बुद्ध, म्हणून मी ज्येष्ठ आहे. आणि बाकीचे तर सगळे लोक अविद्यामध्ये फसलेलेच आहेत बघा. सर्व माहिती आहे लोकांना, हे दुःख आहे, हे सुख आहे, पण लोक तरी सुद्धा कळते पण वळत नाही. बरोबर बघा तुम्ही, सगळ्यांना सगळं माहिती आहे, माहीत नाही असा काही विषय नाही आहे. आता समजा भंतेजी शिकवतात हे आपल्याला माहीत नाही असा विषय नाही, काही सर्व माहिती आहे, पण तरी सुद्धा लोक दुःखी आहेत की नाही, कष्टी आहेत की नाही, आळशी आहेत की नाही, अश्रद्धावान आहेत की नाही, अधार्मिक आहेत की नाही, बरोबर आहे. आणि त्यामुळे भगवान म्हणाले हे का आहेत असे सगळे लोक मग दुःखी कष्टी, किंवा प्रत्येक जण इथे श्रोतापन्न सकृतागामी अनागामी अरहत का लगेच बनत नाही एकदाच? कारण जग हे अविद्येने ग्रासलेलं आहे. जगातले सर्व जीव कशाने ग्रासलेले आहेत? अविद्येने ग्रासलेले आहेत. सर्व कळते, परंतु ज्याप्रमाणे मृगजाळ असते, मृगजाळ शब्द ऐकला का तुम्ही? मृगजाळ असतो, जंगलामध्ये हरणी असतात बघा, हरिणी. तर असं त्या हरिणीला वाटते बघा काही लांब पाणी आहे, ती हरिण तिकडे धावते बघा, ती पुढे पुढे धावते, त्याला मृगजाळ म्हटलेलं आहे. पण पाणी वगैरे नसते, तिला भास होतो की पाणी आहे पुढे, पाणी आहे पुढे, ती पुढे 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 जाते. दुसऱ्या हरिणीच्या बाबतीमध्ये म्हटलेलं आहे की ती कस्तुरी असते बघा, माहिती आहे तुम्हाला? ती कस्तुरी कुठे असते? हरिणीच्याच बेंबीमध्ये असते. पण ती बघा, कधी हरिणीला तुम्ही न्याहाळलं, हरणाला जर कधी तुम्ही न्याहाळलं ना, तर ते असा गंध घेते बघा, इकडं तिकडे इकडे तिकडे, असं इकडे तिकडे. तुम्ही हरणाला जर न्याहाळलं असेल तर त्या कस्तुरीचा तिलाही सुगंध येतो, पण ती पाहते बाहेर. भगवान म्हणाले मनुष्य प्राण्यांचंही असंच आहे, मनुष्य प्राण्यांचंही असंच आहे. म्हणून आत्ताही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया म्हणाले भगवान बुद्ध. तुम्हीच तुमचे मालक आहात, तुम्हीच तुमचे स्वामी आहात. जर तुम्ही ठरवलं तर दुःखातून मुक्त होऊ शकता, तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. पण कोणी ठरवावं लागते? आपण स्वतः ठरवावं लागते की मला दुःखातून मुक्त व्हायचं आहे. आपण स्वतः ठरवावं लागते, आपली मानसिकता तयार करावी लागते की मला श्रद्धावान बनायचं आहे, बुद्ध धम्म संघावर माझी श्रद्धा मला निर्माण करायची आहे. असं कोणी ठरवावं लागते? आपण स्वतः ठरवावं लागते. मला सील पालन करायचं आहे हे आपण ठरवावं लागते. भंतेजी येतील जातील, धम्मोपदेशना ऐकायला भेटतील, पुस्तकं वाचायला भेटतील, पण जोपर्यंत आपलं मन ठरवत नाही तोपर्यंत आपण चांगले किंवा वाईट बनू शकत नाही. आणि म्हणून कोणी सांगणारे जे असतात ते निमित्त असतात, पण ऐकणाऱ्यांवर अवलंबून आहे की बदलायचं की नाही बदलायचं, बरोबर की नाही? म्हणून भगवंताच्या काळामध्ये सुद्धा सगळेच लोक बदलले होते असा विषय नाही आहे. मी नेहमी सांगतो बघा, त्यांच्या काळातही असे लोक होते की ज्यांना माहिती होतं की भगवान बुद्ध विहारात राहतात, पण नाही गेले लोक. आजही पण तसंच आहे, कोणाला माहीत नाही असं थोडी आहे.
माहीत नाही का कोणाला? असंख्य लोकांना माहिती आहे की विहार आहेत, विहारात भंतेजी आहेत, वंदना होते, धम्मदेसना होते, ध्यानाचे सेंटर आहेत, ध्यान साधना होते. हे माहिती नाही का? भगवंताने दान द्यायला शिकवलंय, भगवंताने सील पालन करायला शिकवलंय. 8 दिवसातून 1 दिवस उपोषत येते, जसं आज उपोषत दिवस आहे. आज उपोषत दिवस आहे ना, तर हे कोणाला माहिती नाही का? माहिती आहे, पण उपोषतधारी आहेत का सगळेजण? आहेत का? नाही. का? तर अविद्येमध्ये फसलेले आहेत लोक. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचं, धम्माच्या गोष्टीचं महत्त्व नाही. का? तर नको त्या गोष्टीमध्ये गुंतून पडलेले आहेत. नको त्या गोष्टीमध्ये गुंतून पडलेले असल्यामुळं भगवान म्हणाले मायाजाळामध्ये गुंतलेले लोक आहेत. मायाजाळामध्ये, की जे मृगजाळा समान आहे. त्यांना वाटते बा हे माझं पोरग आहे, आता मोठं होईल, मग याला खाऊ घालतं, लाड करतो, असं करतो, तसं करतो, आणि ते मोठं होते आणि लग्न लावलं, विषय संपला. आणि मग डोळे उघडतात. पण डोळे कुठे उघडतात हो? पुन्हा मग त्या नातवांमध्ये जीव, नातू मला पाहिजे, माझी नात मला पाहिजे, वगैरे वगैरे करत करत पुन्हा मग, आणि ते नातूही म्हणते जा म्हणते तिकडं तू. पुन्हा ठेच लागते. ठेचा लागत 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 शेवटाला जाते, पण तरी काही डोळे उघडत नाही. जसे एखाद्या रस्त्यावरती, हायवेवरती, रोडवरती गतिरोधक असतात, ब्रेकर असतात, आणि ब्रेकर असतात, आणि ड्रायव्हर जर आंधळा आहे, त्याला कमी दिसते, आणि अंधार आहे, आणि गाडीचे हेडलाईट पण एकदम कमजोर आहेत, तर त्याला ते गतिरोधक दिसतील का? ब्रेकर दिसतील का? आणि न दिसल्यामुळे काय होईल? मग ॲक्सिडेंट होईल, गाडी आदळत राहील, नाही का? आणि एक गतिरोधक गेल्यावर तो पुन्हा म्हणेल चला आता पुन्हा गेअर टाकून गाडी फास्ट चालू, पुन्हा गतिरोधक लागेल आणि धडकन गाडी आदळते. मग या मनुष्य जीवनाचं पण असंच आहे म्हणाले भगवान बुद्ध. या मायाजाळामध्ये लोक फसलेले आहेत. सर्व समजते, आजूबाजूला दिसते धडधड, की यांच्यासारखंच आपलं होऊ शकते, हे पण शक्यता समजते, पण प्रत्येकाला वाटते की नाही नाही माझं पोरग दुसऱ्यासारखं नाही, नाही नाही माझी पोरगी त्यांच्यासारखी नाही, नाही नाही आमचं त्यांच्यासारखं नाही. पण भगवान म्हणतात, आपण नेहमी सांगतो पळसाला पानं किती असतात? 3च असतात. अपवाद वगळला तर, कारण कधी कधी 2 असतात आणि कधी कधी 4ही असतात, पण सरासरी 3च असतात. हा संसार सारखाच आहे, तुमच्या माहितीसाठी सांग, सारखाच आहे. आज नाही भांडण झालं तर उद्या होईल, उद्या नाही झालं परवा होईल, होईल मात्र होईल. आज तंदुरुस्त आहे समजा आपण, एकदम धडधाकट, काहीच नाही झालं आपल्याला, पण याचा अर्थ असा नाही की उद्या आपल्याला काहीच होणार नाही. आहे का गॅरंटी? काही होऊ शकते उद्या. पाय मोडेल, हात मोडेल, डोळे कामातून जातील, कान कामातून जाईल, डायजेशन सिस्टम बिघडून जाईल आपली, काहीही होऊ शकते या जीवनामध्ये. पण तरी सुद्धा आपल्या आजूबाजूला सगळं होते. आता या दारू पिणाऱ्यांना, तंबाखू खाणाऱ्यांना, गुटखा खाणाऱ्यांना कॅन्सर हॉस्पिटल माहीत नसेल काय? माहीत असेल की नाही? बापा किती जणांच्या मौतीला गेले असतील तंबाखू खाऊ खाऊ. आता तंबाखू खाल्ल्यामुळं कोणाला तरी कॅन्सर झाला आणि त्याच्या मौतीला गेलेत, सोडला का तंबाखू म्हणून? नाही बापा, ते तिकडे तंबाखू खात होतं, गुटखा खात होतं, त्याचं तोंड असं भरून राहायचं, आणि त्याला कॅन्सर झालाय घशाचा, नलिकेचा, आणि त्याला ते शॉक द्यावे लागले, आणि ते मेलं बापा, मेली. हे समजलंय, मौतीला गेले, थोडंसं रडले, तिथं घरी आले तर चोळला तंबाखू खाल्ला. सगळं समजते, पण वळते का? कारण भगवान म्हणाले हे जे मन आहे ना, हे मन मोठं डेंजर आहे, साऱ्या जगाला आवर घालू शकतो. मनुष्य घोड्याला लगाम लावू शकतो, हत्तीला अंकुशाद्वारे कंट्रोलमध्ये ठेवू शकतो, वाघाला पाळू शकतो, सिंहाला पाळू शकतो, अस्वलाला आपलं करू शकतो, गाई म्हशीला चारू शकतो, रेड्याला चारू शकतो, त्याला काबूमध्ये करू शकतो, बैलाला थांबवू शकतो, उंटाला थांबवू शकतो, पण कंट्रोल करू शकत नाही आपल्या स्वतःच्या मनाला. आणि म्हणून सर्व लोक दुःखी आहेत, म्हणून सर्व लोक अविद्येमध्ये आहे. आणि भगवान बुद्ध म्हणाले या अविद्यारूपी अंड्यात असलेल्या सगळ्या लोकांमधून सर्वप्रथम या युगामध्ये कोण बाहेर पडलाय? मी बाहेर पडलो आहे म्हणाले भगवान. आणि म्हणून मी अनुत्तर आहे.
अग्र आहे, श्रेष्ठ आहे आणि ज्येष्ठ आहे. म्हणजे असा अहंकाराने सांगत नव्हते भगवान बुद्ध. जसं आपण कधी कधी सांगतो अहंकाराने, मीच मी आहे आणि माझ्यासारखं कोणीच नाही, दिसायला कोणी नाही आणि माझ्यासारखं घर आहे कोणाचं नाही, विचारूच नका म्हण काय काय कोणाचं नाही. तर भगवान बुद्ध तशा प्रकारे म्हणाले नाही. भगवान बुद्ध ज्ञानाच्या लेवलवरती सांगत होते की ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी सर्वप्रथम अर्हत्व प्राप्त करून घेतलाय, मी सर्वप्रथम निर्वाणाला प्राप्त करून घेतलाय, मी दुःखाचं कारण शोधलाय, दुःखावरचा उपाय शोधला आहे आणि म्हणून मी अग्र आहे, म्हणून मी श्रेष्ठ आहे असं भगवंताने सांगितलं. आणि त्यामुळे भगवंताला काय म्हणतात? अनुत्तर म्हणतात. तर बघा भगवान बुद्ध म्हणाले की मी अनुत्तर कसा आहे, मी कोणाकोणामध्ये श्रेष्ठ आहे. तेव्हा भगवंताने एका ठिकाणी सांगितलं बघा की हे 31 प्रकारचे लोक मी तुम्हाला काल सांगितले बघा. लोकविदूमध्ये 31 प्रकारचे लोक सांगितले ना. 4 प्रकारच्या अधोगती म्हणजे नरकभूमी सांगितल्या, 4 प्रकारच्या, 6 प्रकारचे देवता लोक सांगितले तुम्हाला, 16 प्रकारचे रूप ब्रह्मलोक सांगितले आणि 4 प्रकारचे अरूप ब्रह्मलोक सांगितले. हे एकूण किती सांगितले? 31 सांगितले ना. तर भगवान म्हणाले या 31 लोकांमध्ये असलेले जेवढे काही जीवसत्व आहेत, मग ते अपद असतील, अपद म्हणजे बिना पायाचे आहेत की नाही? बिना पायाचे जीव आहेत की नाही? आहेत. भगवान म्हणाले अपद जीव, द्वापद जीव, द्वापद जीव म्हणजे द्विपद म्हणजे 2 पायाचे. त्यानंतर चतुष्पाद, चतुष्पाद म्हणजे 4 पायाचे. आणि त्यानंतर बहुपाद, बहुपाद म्हणजे अनेक पायाचे. जशी गोम अनेक पाय आहेत. बरेच असे जीव काही असतील की त्यांना भरपूर पाय असतात, भरपूर हात असतात. तर भगवान म्हणाले हे जेवढ्या प्रकारचे जीवसत्व आहेत या सृष्टीमध्ये, या 31 लोकांमध्ये, त्या सगळ्यांपेक्षा मी श्रेष्ठ आहे. कारण मी सर्वप्रथम अर्हत झालो आहे, मी सर्वप्रथम निर्वाणाला प्राप्त करून घेतल्या, म्हणून मी अग्र आहे. त्यानंतर भगवान बुद्ध म्हणाले की बघा मी 30 पारमिता पूर्ण केलेल्या आहेत. किती? बुद्धत्वाच्या प्राप्तीसाठी किती पारमिता पूर्ण कराव्या लागतात? 30 पारमिता पूर्ण कराव्या लागतात. 10 पारमिता मुख्य पारमिता असतात, त्यानंतर 10 उपपारमिता असतात आणि त्यानंतर 10 परमत्थ पारमिता असतात. अशा एकूण किती झाल्या? 30 पारमिता असतात. तर भगवान म्हणाले या बुद्धत्वाच्या प्राप्तीसाठी, हे 4 आर्य सत्यांचं दर्शन प्राप्त करून घेण्यासाठी मी असंख्य जन्मांमध्ये इथे येत जात राहिलो आणि प्रत्येक जन्मामध्ये मी पारमिता पूर्ण करण्याचाच प्रयत्न केलेला आहे. आणि असे करत 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 मी किती पारमिता पूर्ण केल्या? 30 पारमिता पूर्ण केल्या. आणि त्या 30 पारमिता पूर्ण करणारा या युगातील सर्वात प्रथम व्यक्ती कोण आहे? भगवान म्हणतात मी आहे. आणि त्या पारमिता पूर्ण केल्यामुळे तर मी सम्यक संबुद्ध झालो आणि म्हणून मी अनुत्तर आहे. समजते तुम्हाला भगवंताला अनुत्तर का म्हणतात ते? ह्या वेगवेगळ्या उदाहरणावरून मी आपणास सांगतो आहे. म्हणून भगवंताला अनुत्तर म्हणतात की प्रथम मान त्यांना प्राप्त झाला. मान प्राप्त म्हणजे मान बिन नाही दिला कोणी, तर त्यांनी तशा प्रकारचे कर्म केले, तशा प्रकारचा काया वाचा मनाने कर्म करत राहिले, पुण्य पारमिता करत राहिले, वेगवेगळ्या पारमिता पूर्ण करत राहिले, वेगवेगळ्या योनीमध्ये असताना वेगवेगळ्या पारमिता पूर्ण करून 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 मग ते मनुष्य जन्मामध्ये आले. आणि राणी महामायेच्या पोटी राजा शुद्धोधनाकडून त्यांचा जन्म झाला लुंबिनी वनामध्ये. आणि मग ते 29व्या वर्षी गृहत्याग करतात, उरुवेलीच्या जंगलामध्ये तप करतात, ध्यान करतात. आणि गया येथील बोधिवृक्षाखाली बसून पूर्वाभिमुख बसलेले असताना त्यांना ज्ञान प्राप्त होते. ते बुद्ध बनतात. आणि बुद्ध बनल्यानंतर भगवान बुद्ध या संपूर्ण सृष्टीचं अवलोकन करतात. आपल्या दिव्य चक्षुने संपूर्ण सृष्टीचं अवलोकन करतात की या सृष्टीमध्ये माझ्यापेक्षा अधिक शील संपन्न किंवा माझ्या समान शील संपन्न कोणी आहे काय? या संपूर्ण सृष्टीमध्ये ब्रह्मांडामध्ये माझ्यासारखं समाधी मार्गामध्ये संपन्न, समाधी संपन्न किंवा माझ्या समान समाधी संपन्न कोणी आहे काय?
हे ते निहाळतात, ऑब्झर्व करतात, अवलोकन करतात आणि त्यांना लक्षात येते की माझ्यासारखं प्रज्ञासंपन्न किंवा माझ्या समान किंवा माझ्यापेक्षा अधिक प्रज्ञासंपन्न, समाधी संपन्न, शील संपन्न या जगामध्ये कोणी नाही आहे आणि त्यामुळे मीच अनुत्तर आहे असं ते समजतात आणि ते सर्वांना भिक्षूंना उद्देशून सांगतात की मी तशा प्रकारचा अनुत्तर आहे, कारण माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही आहे. म्हणून भगवान बुद्धांच्या बाबतीमध्ये बघा की भगवान बुद्धांनी बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर मग इथे असणाऱ्या अनेक लोकांना, मग त्या काळातले ब्राह्मण असतील, क्षत्रिय असतील, वैश्य असतील आणि शूद्र असतील, या लोकांना ज्यांची श्रद्धा भगवंतावरती बसली, ज्यांच्याकडे पुण्य होतं, ते लोक भगवंताकडे येत राहिले आणि भगवान त्यांना उपदेश करत राहिले आणि ज्यांचं जसं पुण्य होतं त्यांना तसा फळ त्याचं प्राप्त होत राहिलं. पण सगळ्यांनाच फळ प्राप्त झालं काय तर नाही. सगळेच IAS ऑफिसर बनतात का नाही. सगळेच फर्स्ट क्लासमध्ये येतात का नाही. सगळ्यांनाच 90% 100% मार्क्स मिळतात का नाही मिळत. का तर प्रत्येकाचा बुद्धी गुणांक वेगवेगळा आहे, प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर वेगवेगळी आहे किंवा प्रत्येकाचं चातुर्य वेगवेगळं आहे, प्रत्येकाचं स्मरणशक्ती वेगवेगळी आहे. त्यामुळे इथे सर्वजण समान नाही आहेत आणि त्यामुळे कर्मविपाकाचं तसंच सांगितलं आहे भगवंताने की भगवंताचा धम्मसुद्धा सर्वांनाच समसमान, म्हणजे एकदा ऐकलं म्हणजे सगळेच निर्वाणाला गेले, श्रोतापन्न झाले असं होत नाही. कारण प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाची मानसिकता ही वेगवेगळी आहे असं भगवंताने सांगितलं आहे. दुसरं अनुत्तर का म्हणतात भगवंताला हे सांगताना सांगितलं आहे. भगवंताला बुद्धत्व प्राप्त झाल्यावर बघा या जगामध्ये सर्वप्रथम सिंह गर्जना झाली भगवंताकडून सारनाथ येथील ऋषीपतन मृगदाय वनामध्ये 2600 वर्षांपूर्वी. कोणती सिंह गर्जना झाली? आपल्या सम्यक संबुद्धांनी पहिल्यांदाच सारनाथ येथे पंचवर्गीय श्रावकांना उद्देशून धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश केला. भगवान बुद्धांच्या पूर्वी या जगामध्ये, या युगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये, या सृष्टीमध्ये, या विश्वामध्ये कुणीही धम्मचक्र प्रवर्तन केलेलं नव्हतं आणि तशा प्रकारची पात्रता देखील कुणाची नसते. धम्मचक्र प्रवर्तन कोण करू शकते? फक्त सम्यक संबुद्धच धम्मचक्र प्रवर्तन करू शकतात. अजून दुसरं कोणीही करू शकत नाही. ना कोणी अरहत, ना कोणी बोधिसत्व, ना कोणी अजून. फक्त सम्यक संबुद्ध जे असतात तेच धम्मचक्र प्रवर्तन करू शकतात. आणि भगवंताने त्या सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश केला त्या पंचवर्गीय श्रावकांना की ज्यामध्ये 4 आर्य सत्य सांगितले भगवंताने. म्हणजे दुःखाचं कारण, दुःखाचं निवारण आणि दुःख निवारण करण्याचा मार्ग सर्वप्रथम सांगितला गेला या जगामध्ये. आणि तो कोणाकडून? भगवान सम्यक संबुद्धांकडून. आणि म्हणून भगवंताला अनुत्तर म्हणतात. या जगात पहिल्यांदा दुःख तर माहिती होतं लोकांना, सगळ्या लोकांना माहिती आहे ना, हे दुःख आहे, ते दुःख आहे, हे दुःख आहे, ते दुःख आहे. पण भगवंताने दुःखाचं स्पष्टीकरण केलं, दुःखाची व्याख्या सांगितली. जगात पहिल्यांदा 2600 वर्षांपूर्वी भगवंताने दुःखाची व्याख्या केली. भगवान म्हणाले जातीपी दुःखा, जरापी दुःखा, व्याधीपी दुःखा, मरणंपी दुःखा, अशा व्याख्या केल्या. 12 प्रकारचे दुःख आपल्या चॅनलवरती आहेत बघा, दी ग्रेट हॅपीनेस चॅनलवरती. वर्षावासामध्ये मागच्या वर्षी मी 12 प्रकारचे दुःख सांगितले. धम्मचक्र प्रवर्तन सांगत असताना भगवान म्हणाले प्रत्येकाच्या वाट्याला किती दुःख येत असतात? 12 प्रकारचे दुःख येतात. त्याचे जन्मापासून सुरू होते म्हणाले भगवान बुद्ध दुःख. कारण जन्म झाल्याबरोबर बाळ हसते की रडते? आणि रडणे हे सुखाचं लक्षण आहे की दुःखाचं लक्षण आहे? कोणी रडत असेल तर अनुमान काय काढतो आपण? की काहीतरी झालेलं आहे, दुःख झालेलं आहे, बरोबर का नाही? म्हणून भगवान म्हणाले जन्मापासून दुःख सुरू आहे. जन्म झाला की बाळ रडते, हे दुःख पहिलं दुःख आहे. जातीपी दुःखा, जरापी दुःखा. जरा म्हणजे जर्जर होणे,
म्हातारे होणे, म्हातारपण पण दुःखदायी आहे. आता बघा तुम्ही इथे बसलेले लोक, तुम्ही जे म्हातारे असतील ते अनुभवा, तुम्ही केस पांढरे झाले त्याचं दुःख आहे. आता काळे करून घेतात ती गोष्ट वेगळी, पण ते पण टिकत नाही. टिकते का? किती भारीची पॉलिश आणली समजा तर टिकते का? त्यानंतर दात हे पडू शकतात, माझे तुमचे सगळ्यांचे दात पडतील. दुसरे जरी बसून घेतले तर ओरिजिनलची ते सर येते का? त्याला येत नाही. म्हणजे म्हातारपण दुःखदायी आहे. दात पडल्यावर लोकांना वाटते बा असं तोंड कसं काय दाखवा, कोणालाही वाटते, ते मलाही वाटेल, दात पडल्यावर तुम्हालाही वाटेल, कुणालाही वाटेल. हे दुःख आहे ना, जर्जर होण्याचं दुःख आहे, म्हातार होण्याचं दुःख आहे. दिसत नाही डोळ्याने म्हातारपणामध्ये, हे पण दुःख आहे. कानाने ऐकायला येत नाही, हे पण दुःख आहे. बरोबर, आपला आपल्यावर कंट्रोल राहत नाही, ताबा राहत नाही. तोंडातून लाळ गळते कधी कधी, डोळ्यातून काहीतरी पाणी गळते कधी कधी, कानातून घाण येते कधी कधी, जखमा होतात कधी कधी, किंवा आजार होतात कोणते कधी कधी, खोकलात येते कधी कधी, बेडके पडतात कधी कधी, विचारूच नका. मग ते हे दुःखच दुःख आहे. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की या जगामध्ये 12 प्रकारचे दुःख आहे. आणि हे भगवंतानं सर्वप्रथम दुःखाची व्याख्या या जगात कोणी केलेली नव्हती. भगवान सम्यक संबुद्धांनी दुःखाची व्याख्या केली, आणि केवळ व्याख्याच केली नाही तर त्यावरती आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे मध्यमापटी पदा, मध्यम मार्ग हा दुःखावर उपाय आहे म्हणाले भगवान. दुःख काय आहे, दुःख का निर्माण होत, काय आहे हेही सांगितलं. दुःख का निर्माण होते, तृष्णेमुळे दुःख निर्माण होते, हे दुःखाचं कारणही सांगितलं. आणि दुःखाचं कारण जर असेल तर दुःख मुक्तीचा मार्गही आहे, त्यावर उपायही आहे, हेही भगवंताने सांगितलं. आणि उपाय कोणता सांगितला? आर्य अष्टांगिक मार्ग. त्याला सील, समाधी आणि प्रज्ञा असं विभागलेलं आहे. सील, समाधी आणि प्रज्ञेचा अभ्यास करणं म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गाचं आचरण करणं, पालन करणं आहे. आणि हा आर्य अष्टांगिक मार्ग सुद्धा सर्वप्रथम या युगामध्ये, या जगामध्ये कोणी सांगितला? भगवान सम्यक संबुद्धांनी सांगितला. म्हणून सुद्धा देखील त्यांना काय म्हणतात? अनुत्तर असं उपाधी भगवंताला लावलेली आहे. आणि त्यामुळे बघा भगवान सर्व दृष्टीने अनुत्तर होते, श्रेष्ठ होते, अग्र होते. आणि दुसरी गोष्ट अशी की भगवान बुद्धाच्या काळामध्ये भगवान म्हणतात की केवळ ज्ञानाच्याच याच्यावरती मी अग्र आहे असा विषय नाही आहे, बुद्धत्वाच्याच लेवलवरती मी अग्र आहे असं नाही आहे. तर या जगातले जेवढे काही विद्वान पंडित लोक असतील त्या सगळ्यांमध्ये जे काही सद्गुण असतील त्या सगळ्या लोकांमध्ये असलेल्या सद्गुणांपेक्षा कितीतरी पटीने अधिक सद्गुण माझ्यामध्ये आहेत. म्हणजे माझी कोणी बरोबरी करू शकत नाही, या दृष्टीने सुद्धा मी अनुत्तर आहे. भगवंताच्या काळामध्ये भगवंताच्या भिक्षू संघामध्ये बघा काही भिक्षू होते की वयाने भगवंतापेक्षा ते मोठे होते. आजही भगवंताने आम्हाला घालून दिलेला नियम आहे विनय पिटकामध्ये. आता आपले बघा आम्ही ते विपसनाचारी आपले जे शिष्य आहेत सुगदानंद भंतेजी, आता वयाने ते माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत वयाने, पण त्यांना आपण दीक्षा दिली मागे 2-3 वर्षांपूर्वी नाही का. आणि दीक्षा दिल्यानंतर ते जरी वयाने मोठे आहेत माझ्यापेक्षा आणि मी वयाने जरी त्यांच्या मुलाच्याही नातवाच्या बरोबरीचा असेल, पण ते नेहमी मला त्रिवार पंचांग प्रणाम करतात म्हणजे काय, तर हा भगवंताचा विनय आहे, नियम आहे. भगवान म्हणाले वयाने कोणी मोठा झाला म्हणून तो ज्येष्ठ होत नाही, तर गुणांनी लोक मोठे पाहिजे. आलं लक्षात? भगवंताने कशाला महत्व दिलंय? गुणाला महत्व दिलं, वयाला महत्व दिलं नाही. भगवान म्हणतात एका ठिकाणी की केस पिकले म्हणून कोणी ज्येष्ठ होत नाही, केस पिकले म्हणून कोणी ज्येष्ठ होत नाही, तर गुणवत्तेनंच लोक मोठे होऊ शकतात. म्हणून सारीपुत्तासारखे बघा त्या काळातले ब्राह्मण लोक वयाने मोठे होते ते, पण भगवंताकडे आले आणि भगवंताचं ज्ञान पाहिलं त्यांनी,
भगवंताचे सद्गुण पाहिले त्यांनी, भगवंताचा उपदेश ऐकला आणि ते श्रद्धायुक्त बनले, भगवंताचं शरण ग्रहण केलं त्यांनी, भगवंताकडे राहिले, भगवंताची सेवा केली, रोज आणि रोज भगवंताला वंदन करणे, भगवंताच्या समोर गुडघ्यावरती बसणे, धम्मदेशना श्रवण करणे, भगवंताला पाणी देणे, काय जे काही असेल सेवा करणे. ते सारीपुत्त म्हणतात, एकदा सारीपुत्ताचं परिनिर्वाण होत होतं. शेवटचा मुद्दा सांगतो मी की भगवान कसे अनुत्तर होते. सारीपुत्ताचं परिनिर्वाण होणार होतं, मृत्युमुखी पडणार होते ते. आता ते अर्हत झाल्यानंतर सगळ्या गोष्टी समजतात, म्हणून भगवंतानं मार्ग सांगितला. कधी कधी लोकांना वाटते बा आपल्या की हे असं नाही आहे तसं नाही आहे, असे काही काही लोक म्हणतात, पण भगवान म्हणतात की सगळ्याच गोष्टी आपल्याला समजत नाही, त्याच्यासाठीचं एक मार्ग आहे, प्रोसिजर आहे, आणि त्या मार्गाने पुढे गेलो तर मग सगळ्याच गोष्टी आपल्याला कळतात. जसं अध्यात्मातल्या सुद्धा काही काही गोष्टी आपल्याला सांशक वाटतात किंवा कन्फ्युजनवाल्या वाटतात, तर भगवान बुद्ध म्हणाले आता बुद्धत्व आपल्याला कसं समजेल, नेमकं कसं आहे, अर्हत्व आपल्याला कसं समजेल, केव्हा समजेल की जेव्हा आपण अर्हत बनू. जसं मी ते 6 विद्या सांगताना म्हटलं ना की भगवंताला रिद्धी सिद्धी प्राप्त होती, एका ठिकाणी शरीर असताना अनेक ठिकाणी सुद्धा शरीर प्रकट करू शकत होते, अंतर्धान पावत होते. आता सर्वसामान्याला असं ऐकताना वाटेल की हा भलतंच काहीतरी आहे, आता ही अविद्या आहे असा विचार करणाऱ्यांमध्ये. तर भगवान बुद्ध म्हणाले की जर तुम्हाला हे पाहायचं आहे खरं की खोटं, तर भगवंतानं मार्ग सांगितला, मग ध्यानाचा मार्ग सांगितला ना, ध्यानाचा मार्ग सांगितला, सील समाधीचा मार्ग सांगितलेला आहे. त्या मार्गाने जेव्हा कोणी आपण पुढे पुढे जाऊ तेव्हा मग आपल्याला वाटेल 6 प्रकारच्या अभिज्ञा अर्हत व्यक्तीला प्राप्त असतात, आणि मग आपण अर्हत झाल्यावर आपल्यालाही 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त होतील, आणि मग तेव्हा कळेल की हा भगवंताची वाणी खरीच आहे. आलं लक्षामध्ये. परंतु त्याच्यावर श्रद्धा असल्याशिवाय मात्र आपण मार्गक्रमण करू शकत नाही. भगवंतावर श्रद्धा असल्याशिवाय पंचशील पाळू शकत नाही, भगवंतावर धम्मावर संघावर श्रद्धा असल्याशिवाय उपोषित पालन अष्टशील पालन करू शकत नाही, भगवंतावर श्रद्धा असल्याशिवाय बुद्ध धम्मातल्या कोणत्याही तत्वावर आपण विश्वास ठेवू शकत नाही. श्रद्धा हे मूळ आहे, श्रद्धा हा पाया आहे, भगवंतानं सांगितला. आणि म्हणून मी पाहतो आपल्या लोकांमध्ये बऱ्याच ठिकाणी मुळात श्रद्धाच नाही आहे बघा. म्हणून मग फाटे फोडणे, इग्नोर करणे, हे नाही आहे बरोबर, ते बरोबर नाही आहे, किंवा केवळ चर्चाच करत राहणे, बुद्ध श्रेष्ठ होते, बुद्ध श्रेष्ठ होते, यानं काय प्राप्त होणार आहे आपल्याला. बुद्ध तर होतेच श्रेष्ठ, पण जोपर्यंत आपण आचरणिक बनत नाही, जोपर्यंत आपण सिलवान बनत नाही, जोपर्यंत आपण दान पुण्य करत नाही, जोपर्यंत समाधीचा अभ्यास करत नाही, तोपर्यंत आपल्याला काय प्राप्त होईल. हा, धम्म तर महान आहे, बुद्ध तर महान आहे, संघ तर महान आहे, पण आपल्याला फायदा तेव्हा होईल की जेव्हा आपण त्याचं गुणांचं अनुसरण करू, अनुकरण करू, त्याचं आचरण करू, त्याला फॉलो करू. आणि त्यामुळे बघा त्या सारीपुत्ताने परिनिर्वाणाच्या वेळेला 500 भिक्षू संघाला घेऊन भगवंताचं दर्शन शेवटचं घ्यायचं आहे म्हणून ते भगवंताकडे आले. बघा सारीपुत्त वयाने भगवंतापेक्षा जास्त मोठे होते, भगवान वयाने सारीपुत्तापेक्षा लहान होते. असे अनेक भिक्खू होते की वयाने भगवंतापेक्षा मोठे होते, परंतु भगवान ज्येष्ठ होते, श्रेष्ठ होते, अग्र होते. आणि म्हणून मग ते सारीपुत्त आले, भिक्षू संघासह भगवंताचं वंदन केलं आणि भगवंताला म्हणाले, भगवान मला परवानगी द्यावी परिनिर्वाणासाठी, आता मला देह सोडण्याची वेळ आलेली आहे आणि मला त्याची परवानगी द्यावी. भगवान मला आता सध्या अत्यानंद होत आहे. मी माझ्या जीवनामध्ये सुरुवातीला जेव्हा तुमचं पहिल्यांदा मी दर्शन घेतलं राजगृहाला भेट झाली ना त्यांची, सारीपुत्त महामोगल्यांची भगवंताची पहिल्यांदा भेट झाली भगवान, तेव्हा मला अतिशय आनंद झाला होता. आणि तुमच्या सानिध्यात राहिलो, तुमच्या मार्गदर्शनात राहिलो, तुमच्यामुळे मला हे निर्वाणाची अवस्था प्राप्त झाली. निब्बानं परमं सुखं वदंती बुद्ध असं म्हटलेलं आहे. या जीवनामध्ये सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ जर कोणतं सुख असेल तर ते निर्वाणाचं सुख आहे म्हणाले भगवान. निर्वाणासारखं सुख दुसरं कोणतंच नाही. आणि सारीपुत्त म्हणतात भगवंताला, भगवान आपल्यामुळे मला निर्वाणाचा साक्षात्कार करता आला, या जीवनाचं चीज करता आलं, हे जीवनाला यशस्वी करता आलं. आणि म्हणून मी तेव्हाही आनंदी होतो, जीवनभर आनंदी होतो, आणि आताही मला अत्यानंद होत आहे की तुमच्या अगोदर मी चाललो आहे. बघा तुम्ही, ही कृतज्ञता होती
कृतज्ञतापूर्वक ते बोलत होते. भगवंताची आई महाप्रजापती गौतमी देखील भगवंताच्या अगोदर जाते आणि भगवंताला शेवटचं वंदन करायला येते. मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगितलंय मागे. महाप्रजापती गौतमी भगवंताची आई आहे ना, लहानाचं मोठं केलं ना. त्या सुद्धा भिक्षुणी झाल्यावर त्यांचं जेव्हा परिनिर्वाण होत होतं तेव्हा त्याही भगवंताकडे शेवटचं वंदन करायला आल्या आणि त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली की मी धन्य आहे. आपल्यासारख्या बुद्ध पुरुषाला मी जन्माला म्हणजे लहानाचं मोठं करू शकले, त्यांचं संगोपन करू शकले, त्यांचं लाड पुरवू शकले, मी धन्य झाली आहे. मी लहानाचं मोठं तर करूच शकले, मी लालन पालन तर करूच शकले, सांभाळू शकले, सेवा करू शकले, परंतु मी त्याही पेक्षा स्वतःला पुण्यवान समजते की माझ्या पुत्राला बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर त्यांची शिष्या, त्यांची मुलगी, त्यांची पुत्री बनण्याचा बहुमान मला प्राप्त झाला. त्यामुळे मी अधिक आनंदित आहे, कृतज्ञता भाव व्यक्त करते, असं सुद्धा प्रजापती गौतमी म्हणाल्या होत्या. सारीपुत्र सुद्धा भगवंताला तसंच म्हणत होते, भगवान मी अत्यानंद व्यक्त करत आहे की शेवटचं दर्शन सुद्धा मला तुमचं झालेलं आहे आणि आता मी परिनिर्वाणाला चाललेलो आहे. भगवंताने विचारलं की परिनिर्वाण कुठे घेणार आहात तुम्ही, कुठे श्वास सोडणार आहात. तेव्हा त्यांनी सांगितलं की नालक जे गाव आहे म्हणजे आताचं नालंदा विद्यापीठ आहे, ते सारीपुत्ताच्याच गावामध्ये निर्माण झालेलं आहे, नालंदा विद्यापीठ. तर तिथे आताही सारीपुत्त बनते तर तिथे चैत्यस्तूप आहे. आत्ताही नालंदाला चैत्यस्तूप आहे जिथे त्यांचं परिनिर्वाण झालं. तर मग भगवंताला त्यांनी सांगितलं की भगवान माझा जिथे जन्म झाला त्या माझ्या गावामध्ये तिथे मला परिनिर्वाण स्वीकारायचं आहे. तर भगवंतानं लगेच आज्ञा दिली आणि ते मग गेले त्यांच्या गावी. आणि त्यांच्या गावी गेल्यानंतर ज्या रूममध्ये त्यांचा जन्म झाला होता असं म्हणतात तिथेच त्यांचं परिनिर्वाण झालं. ते शेवटचा श्वास घेतला सारीपुत्ताने. ते मी यासाठी म्हणून सांगितलं आहे एक संदर्भ की भगवान म्हणाले की वयाने माझ्यापेक्षा मोठे असणारे भिक्षू पण माझ्या संपर्कात होते, माझ्यासोबत होते, पण तरीसुद्धा गुणवत्ता ही बुद्धत्वामध्ये असल्या कारणाने मी अनुत्तर आहे, म्हणून माझ्यापेक्षा ज्येष्ठ कोणी नाही. ज्येष्ठ का म्हणाले भगवान समजतं तुम्हाला की गुणांनी, गुणवत्तेने, बुद्धत्वाच्या ज्ञानाच्या लेवलवरती माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही आहे. शीलाच्या लेवलवरती, ध्यानाच्या लेवलवरती माझ्यापेक्षा, प्रज्ञेच्या लेवलवरती कोणीही ज्येष्ठ नाही आहे, म्हणून मी ज्येष्ठ आहे, म्हणून मी आग्रह आहे. तर अशा प्रकारे बघा भगवान बुद्धांच्या त्या काळामध्ये राजे लोकसुद्धा वयस्करच होते, पण भगवंताकडे यायचे, वंदन करायचे, भगवंताचा उपदेश ऐकायचे. राजे लोक देखील अनेक असे लोक होते बघा, चारही वर्णातले लोक भगवंताकडे जात होते आणि वयस्कर असताना देखील, भगवान त्यांच्यापेक्षा वयाने लहान असताना देखील ते बुद्ध असल्या कारणाने, सम्यक संबुद्ध असल्या कारणाने आणि निर्वाण प्राप्त करून घेतलेलं असल्या कारणाने, अर्हत असल्या कारणाने भगवंताला ते वंदन करत होते. भगवान म्हणाले यामुळे मी अनुत्तर आहे. समजलं तुम्हाला भगवंताला अनुत्तर का म्हणतात? अनुत्तर म्हणजेच अग्र, अनुत्तर म्हणजेच श्रेष्ठ, अनुत्तर म्हणजे ज्येष्ठ, अनुत्तर म्हणजेच अतुलनीय, अनुत्तर म्हणजेच अद्वितीय, अनुत्तर म्हणजेच परमश्रेष्ठ, अनुत्तर म्हणजे विशेष, अनुत्तर म्हणजे विशिष्ट. लक्षामध्ये तुम्हाला तेव्हाचे ते शब्द आहे, पालीचे शब्द आहे, परंतु त्याचा हा अशा प्रकारचा अर्थ आहे. मी आशा करतो की तुम्हाला माझ्या अल्पज्ञानातून मी जो काही धम्मोपदेश दिला, धम्मदेशना दिली, तो आपणास समजत असावा अशी मी एक आशा बाळगतो. आणि आजची ही जी काही धम्मदेशना आहे त्याच्यापैकी आपण अनुत्तरो हाच शब्द पाहिलेला आहे. तुम्हाला उद्या मी पुरीस धम्मसारथी यावरती धम्मदेशना देण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा आजच्यासाठी मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो आहे. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु
सब्बदेवता सब्बधम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।